नमस्कार, वेलकम टू इन्फोगॉड स्वामी चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल व जिथे असाल तिथे स्वस्थ असाल व आपला इन्फोगॉड स्वामी चॅनल हा तुम्ही बघत असाल. यावरील तुम्ही स्तोत्र, मंत्र, ग्रंथ व उपासना फॉलो करत असाल व इन्फोगॉड स्वामी चॅनलवरती जी माहिती आहे ती तुम्ही मला कमेंटद्वारे योग्य आहे की नाही हे देखील तुम्ही कळवत असाल. जे लोक फर्स्ट टाइम इन्फोगॉड स्वामी चॅनल हे बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगॉड स्वामी हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे. यावर आपण आपल्या कल्चरमधील स्तोत्र, ग्रंथ, मंत्र पठण घेत असतो. तसेच स्पिरिच्युअल प्लेसेसला व्हिजिट करत असतो व स्पिरिच्युअल हिलिंग देखील शिकत असतो. तर आजचा व्हिडिओ बघा. आजचा टॉपिक इंटरेस्टिंग आहे डिस्कशनचा. बाकीचे पण व्हिडिओ बघा तुम्ही चॅनलवरचे व तुम्हाला माहिती युजफुल वाटत असेल तर इन्फोगॉड स्वामी चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा व दररोजच्या नोटिफिकेशन्स तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत राहा. तर चला मग आजच्या टॉपिककडे आपण वळूया. स्टे ट्यून ऑन इन्फोगॉड स्वामी चॅनल. 13 मार्च 2025 हा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे कारण या दिवशी या वर्षीची होळी आलेली आहे. हो, या वर्षीची होळी पौर्णिमा ही 13 मार्च 2025ला आलेली आहे व धुलीवंदन जे आहे ते 14 मार्च 2025ला आलेलं आहे. तर या वर्षीच्या होळीची माहिती आपण आता आजच्या भागामध्ये बघणार आहोत. तर आपण बघूयात की काय आहे शुभ मुहूर्त होळीचा, कशी सेलिब्रेट करायची म्हणजे पूजा कशी करायची आहे. त्याच्यानंतर काही लोकांच्या मनामध्ये शंका आहेत कारण ह्या वर्षीच्या होळीच्या दिवशी भद्रकाळ पण लागलेला आहे आणि चंद्रग्रहण पण या वर्षीचं दिसणार आहे. पहिलं चंद्रग्रहण 2025चं हे 14 मार्चला आलेलं आहे. तर होळी सेलिब्रेट करायची का नाही किंवा मग करायची तर कशी करायची आहे, भद्रकाळामध्ये ती करायची का नाही, ह्या ज्या शंका आहेत आपल्या मनामध्ये त्याविषयीची पण माहिती आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर त्याआधी आपण छोटीशी कथा ऐकूयात पौराणिक. ती तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल की होळी आपण का सेलिब्रेट करतो. तर आपल्या पुरातन काळामध्ये हिरण्यकशिपू नावाचा एक असुर होऊन गेलेला आहे व त्याचा मुलगा होता प्रल्हाद आणि भक्त प्रल्हाद आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर हिरण्यकशिपू हा असुर होता. त्याचा जो मुलगा जन्माला आला प्रल्हाद हा अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचा जन्माला आलेला मूल होता आणि तो श्रीहरी विष्णू नारायणांचा खूप मोठा भक्त होता. तो त्याचा दिनक्रम हा श्रीहरी विष्णूंच्या नामस्मरणात, भक्तीमध्ये, त्यांच्या पूजापाठामध्ये घालवत असे. तसेच त्याची भाषा अत्यंत शुद्ध, मवाळ आणि नम्र होती आणि तो सात्विक वृत्तीचा पुत्र होता. आणि हिरण्यकशिपू हा असुर असल्या कारणाने तो देवांची म्हणजे सुरांचीच म्हणजे देवांची पूजा करतो आणि त्याचा मुख्य शत्रू विष्णू ह्याची तो भक्ती करतो. प्रल्हाद आपला मुलगा हे हिरण्यकशिपूला मान्य नव्हतं. त्यामुळे प्रल्हादला अनेकदा समजून देखील आणि अनेक प्रयत्न मारण्याचे करून देखील भक्त प्रल्हाद हा काही सुधारला नाही. म्हणजे हिरण्यकशिपूच्या मतानुसार, त्याच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार तो वागायला तयार नव्हता. हिरण्यकशिपूने त्याला अनेक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला की आपण असुर आहोत, तू देवांची उपासना करू नको, श्रीहरी विष्णूंची उपासना करू नको. तरी देखील भक्त प्रल्हाद ढळला नाही. तो अढळ राहिला आपल्या मतावरती व श्रीहरी विष्णूंची उपासना तो करत राहिला. त्यामुळे हिरण्यकशिपूने ठरवलं की काही करून भक्त प्रल्हादला त्याने संपून टाकायचे ह्या जगातून. त्याने वेगवेगळे प्रयत्न केले ते आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. मग त्याने शेवटचा प्रयत्न केला की हिरण्यकशिपूची बहीण होती होलिका म्हणून आणि तिला एक वरदान होतं ती असुर असल्यामुळे की ती अग्नीमध्ये जळू शकत नाही असं तिला एक वरदान मिळालेलं होतं. तर त्याने एक प्रयोग केला की तिच्या मांडीवर बसून प्रल्हादाला जाळून टाकायचं कारण ती जर अग्नीमध्ये बसली तर ती जाळणार नाही कारण तिला तसं वरदान होतं की ती नष्ट होऊ शकत नाही, जळू शकत नाही अग्नीने, असं तिला एक वरदान मिळालेलं होतं. म्हणून हिरण्यकशिपू आणि होलिका मिळून एक प्लॅन बनवतात, आयडिया करतात की प्रल्हाद जेव्हा लहान मुलं असतं त्याला मांडीवर घेऊन बसायचं आणि जाळामध्ये आणि मग ती जाळणार नाही आणि प्रल्हाद जळून खाक होईल आणि मरून जाईल असे ते एक प्लॅन करतात दोघे मिळून असुर आणि ठरवल्याप्रमाणे ते प्लॅन वर्कआउट देखील करतात. पण होतं उलटच कारण भक्त प्रल्हाद हा निस्सीम भक्त असतो श्रीहरी विष्णूंचा. तर जेव्हा होलिका ही जाळामध्ये बसते प्रल्हादाला मांडीवर घेऊन तेव्हा श्रीहरी विष्णू त्याचं रक्षण करतात.
म्हणजे की ते त्याला वरदान देतात की त्याला जाळाने काही दाह होणार नाही, तो जळणार नाही, कारण तो नामस्मरणामध्ये श्रीहरी विष्णूंच्या दंग असतो. जरी त्याची आत्या जी असते होलिका त्याला फसवून मांडीवर घेऊन जाळामध्ये बसते, तो निर्धास्त होऊन तिच्या मांडीवर जाळ्यात बसतो, कारण त्याला श्रीहरी विष्णूंवर एवढा दृढ विश्वास असतो की ते त्याला नक्की वाचवणार आहेत. आणि तसंच श्रीहरी विष्णू नारायण करतात, ते त्यांच्या निस्सीम भक्ताला, ह्या छोट्या प्रल्हादाला, भक्त प्रल्हादाला त्या जाळातून वाचवतात आणि जी होलिका क्रूर असुर असते तिला ते जाळून भस्म करतात त्या अग्नीमध्ये. तर त्या दिवशी होती पौर्णिमा, फाल्गुन महिन्याची पौर्णिमा होती, ज्या दिवशी घटना घडली. हिरण्यकश्यपू व त्याच्या बहिणी होलिकाने जेव्हा भक्त प्रल्हादाला जाळून मारण्याचा प्रयत्न केला, तो दिवस होता फाल्गुन महिन्याचे पौर्णिमेचा दिवस, म्हणजेच आपली होळी. आणि त्या दिवसापासूनच असुर राक्षसी जी जळून खाक झाली तिच्याच नावावरून होळी हा सण आपण साजरा करत असतो आणि तो मागचे वर्षानुवर्ष युगाने युग चालूच आहे. तर ह्यातून आपल्याला काय कळतं की हिरण्यकश्यपू आणि त्याची बहीण जी होती, भक्ती नाही, त्याची बहीण जी होलिका होती, ते दोघं असुर वृत्तीचे होते, वाईट वृत्तीचे होते, त्यांच्यात नकारात्मकता होती. आणि भक्त प्रल्हाद हा सकारात्मक होता आणि तो श्रीहरी विष्णूंना शरण गेलेला होता, त्यांच्या नामस्मरणात भक्तीत दंग झालेला होता. तर श्रीहरी विष्णू नारायण हे वाईट शक्तींचा अंत करून टाकतात, म्हणजे नकारात्मकतेचा, अधर्मावर ते मात करतात आणि धर्माचा विजय होतो. भक्त प्रल्हादाला ते वाचवतात, त्या संकटातून जीवदान देतात. आणि हेच आपण ह्या सणातून शिकायचं आहे की होळी हा सण ह्यासाठी सेलिब्रेट केला जातो किंवा आपण साजरा करतो की अधर्मावरती मात होतं धर्माचा, किंवा असत्यावर सत्याची विजय होत असतो, वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींचा विजय होत असतो, नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय होत असतो. म्हणूनच वाईट गोष्टी सोडून द्यायच्या, जाळून टाकायच्या त्या दिवशी, व चांगल्या खऱ्या गोष्टी, प्रामाणिक गोष्टी व सरळ मार्गाने जीवनामध्ये चालायचं आहे, चांगले सद्गुण बाळगायचे आहेत, हे हा सण आपल्याला शिकवत असतो. म्हणून आपण होळी साजरी करायची. तर ही पौराणिक कथा आहे आपल्या कल्चरमध्ये, हिंदू कल्चरमध्ये. आणि तो जो दिवस होता जो मी सांगितला फाल्गुन पौर्णिमेचा होता, तो या वर्षी 2025 मधली ही फाल्गुन पौर्णिमा 13 मार्च 2025 ला आलेली आहे. आणि 14 मार्च 2025 ला धुलीवंदन म्हणजे धुलवड आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आपला सण जो आहे, ही जी पारंपरिक पद्धत जी आहे की होलिका दहन झालेला आहे म्हणून होळी साजरी करायची आहे. आता 13 मार्च 2025 ला जर होळी आलेला आहे तर शुभ मुहूर्त काय आहे, तर ह्या वर्षीचं होलिका दहनाचा शुभ मुहूर्त हा रात्री आलेला आहे. म्हणजे पौर्णिमा जी आहे ती सकाळी सुरू होतीये 10:25 13 तारखेला सुरू होती पौर्णिमा, जी दुसऱ्या दिवशी 14 मार्चला 12:23 पौर्णिमा संपणार आहे. पण ह्या दरम्यान होलिका दहनाचा जो मुहूर्त आलेला आहे तो 13 मार्चला रात्री आलेला आहे 11:26 ते 12:30 पर्यंत, म्हणजे साधारण 1 तास होलिका दहन आहे, 11:30 ते 12:30 रात्री 13 मार्चला. तर ह्या दरम्यान आपल्याला होलिका दहन करायचं आहे आणि तेव्हाच आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. व होलिका मातेला आपण वंदन करून, तिची पूजन करून, तिला नैवेद्य दाखवून प्रार्थना करायची की माझ्या जीवनातली पण नकारात्मकता, वाईट गोष्टी, वाईट शक्तींचा अंत कर, मला, माझ्या कुटुंबाला सकारात्मकता दे, चांगल्या गोष्टी दे, सद्बुद्धी दे व चांगली एनर्जी दे, पॉझिटिव्ह एनर्जी. आणि आजची उपासना व हा नैवेद्य ग्रहण कर, असं होलिका मातेला आपल्याला नैवेद्य दाखवून होलिका दहन करून त्या दिवशी करायचं आहे. अशी छोटीशी प्रार्थना करायची आहे. आता जर होलिका दहन हे पार रात्री 11:30 नंतर आले तर मग एवढा वेळ आपण जागे राहणार नाही. मग त्याच्या आधी आपण करू शकतो का, असं काहींना वाटू शकतं. तर हो, करू शकता, कारण पौर्णिमा ही सकाळी 10:30 13 तारखेला लागलेली आहे. पण त्याच दिवशी काय झालेलं आहे की 13 मार्चलाच भद्रकाळ आलेला आहे. तर भद्रकाळामध्ये चांगल्या गोष्टी, शुभ गोष्टी करत नाही. म्हणजे होलिका दहन हे आपण असुर गोष्टींवरती चांगल्या गोष्टी मात करतात, म्हणजे असत्य गोष्टींवर सत्य ह्या गोष्टी मात करतात म्हणून करत असतो. तर नेमकं त्याच वेळेस भद्रकाळ लागलेला आहे. म्हणजे भद्रकाळ हा कधी आहे ते मी तुम्हाला सांगते. 13 तारखेला तो संध्याकाळी 6:57 सुरू होते भद्रकाळ, ते रात्री 10:22 13 मार्चला भद्रकाळ संपणार आहे. तर 6:57 ते 10:22 पर्यंत भद्रकाळ आहे. तर त्या दरम्यान देखील होलिका दहन किंवा होलिका पूजन आपण करू शकणार नाहीये. मग आता करायचं काय, एक तर त्याच्यानंतर म्हणजे भद्रकाळ संपल्यानंतर 11:30 पासून 12:30 पर्यंत होलिका दहनचा मुहूर्त आहे. मग करायचं काय,
काय? एक तर हो ते बघा, भद्रकाळ हा 10:22 संपतोय, त्यानंतर तुम्ही होलिका दहन करून टाका जर तुम्ही तेवढा वेळ जागू शकत नाही नैवेद्यासाठी किंवा जेवणाशिवाय राहू शकत नाही, किंवा 6:57 होलिका भद्रकाळ सुरू होणार आहे त्याच्या आधी म्हणजे 7 वाजण्याच्या आधीच तुम्ही संध्याकाळी 6 ते 6:45 ह्या वेळेमध्ये होलिका दहन करून टाका, काहीच हरकत नाहीये, कारण पौर्णिमा ही सुरू झालेली आहे. फक्त भद्रकाळ जो आहे 6:57 ते 10:22 ह्या दरम्यान तुम्ही करू नका. आता भद्रकाळ काय आहे ते बघूयात आपण. तर भद्रा ही जी आहे ती सूर्याची मुलगी आहे आणि शनींची ती बहीण आहे. आणि भद्रा ही अत्यंत रागीट स्वभावाची, उग्र स्वभावाची मुलगी होती आणि तिला चांगल्या गोष्टींचा तिटकारा होता. त्यामुळे ती ज्या टाईममध्ये येते, ती पृथ्वीवर राहते, ज्या टाईममध्ये तिचा टाईम असतो, फेरा असतो, त्याला भद्रकाळ असं म्हणलं जातं. आता त्याच दिवशी म्हणजेच होलिका दहनाच्या दिवशी, फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी 13 मार्चला तिचा भद्रकाळीचा भद्रेचा टाईम हा संध्याकाळी 6:57 ते 10:22 चालणार आहे. म्हणजे तेवढा टाइम ते पृथ्वीवर फिरणार आहे भद्राही. त्यामुळे त्यावेळेस आपण होलिका दहन म्हणजे शुभ काम करू शकत नाही, कारण होलिका दहन आपल्यासाठी सण आहे, पॉझिटिव्ह थिंग आहे. तर त्यावेळेस ती जेव्हा तिचा फेरा आहे, तिचा काळ आहे, तेव्हा आपण पूजा करायची नाही. एक तर ती जेव्हा फिरणार आहे, तिचा काळ चालू आहे भद्रेचा, त्याच्या आधी करून घ्यायचंय आपण होलिका दहन, किंवा तिचा काळ संपून जाईल त्यानंतर करायचं आहे. आणि ऑलरेडी ह्या वर्षीचं होलिका दहन हे रात्री 11:30 ते 12:30 या दरम्यान आलेलं आहे. तेव्हा केले तर खूपच चांगले. नाही तुम्ही तेवढा वेळ जागू शकत नसाल, पूजेसाठी थांबू शकत नसाल, तर भद्रकाळ सुरू होण्याच्या आधी म्हणजे 6:57 जी संध्याकाळची आहेत त्याच्या आधीच तुम्ही 6 ते 6:45 ह्या दरम्यान तुम्ही होलिका दहन करून टाका व नैवेद्य पण दाखवून घ्या होलिका मातेला. तर असं तुम्ही करू शकता. तर जसं आपण पाहिलं की ती रागीट स्वभावाची होती आणि तिला शुभ गोष्टी आवडत नाहीत किंवा करू नयेत तिचा काळ चालू असेल, कारण अदरवाईज ती त्या बिघडवून टाकते आणि कोणतेही शुभ कार्य भद्रकाळेत करण्याची पद्धत नाही. त्यामुळे तिचा तो टाइम अवॉइडच करायचा आहे आपण पूजेचा, त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर होलिकेची पूजा करायची आहे. आता हे झालं क्लिअरन्स, भद्रकाळात करायची का नाही पूजा होलिका मातेची ते मी सांगितले की नाही करायची, त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर करायचे. आता या वर्षीचं जे खग्रास चंद्रग्रहण आहे 2025चं, ते पण नेमकं 14 मार्च 2025ला आलं आहे, ज्या दिवशी आहे धुलवड. तर त्याविषयी पण शंका आहे आपल्या मनामध्ये की ते भारतात दिसणार का, मग धुलवड करायची का, मग होळी साजरा करायची का. तर बघा, ह्या वर्षीचं पहिलं खग्रास चंद्रग्रहण हे 14 मार्च 2025ला आलेलं आहे, पण ते भारतात दिसणार नाही, त्यामुळे ते आपल्याला अफेक्ट होणार नाही. त्यामुळे धुलवडीवर किंवा होळीवर त्याचा कुठलाच परिणाम नाही. आणि ते जेव्हा दिसणार आहे 14 मार्च 2025ला, तेव्हा ते दुपारी दिसणार आहे. ओके, तर दुपारी ते साधारण 12 पासून 4 वाजेपर्यंत खग्रास चंद्रग्रहण हे लागणार आहे. परंतु इंडियामध्ये तेव्हा दुपार आहे आणि ते दुसरीकडे फॉरेन कंट्रीजमध्ये दिसणार असल्यामुळे इंडियामध्ये, भारतामध्ये ते अफेक्ट होणार नाही. तुम्ही जर फॉरेन कंट्रीमध्ये राहताय तर तुम्ही ते पाळा, आणि हिंदू असाल आणि होळी तुम्ही सेलिब्रेट करणार असेल, तुम्ही इंडियामध्ये राहताय तर डझंट मॅटर, नाही पाळलं तरी चालेल. फक्त तुम्ही प्रेग्नंट असाल आणि तुमच्या मनामध्ये शंका आहे किंवा घरामध्ये प्रेग्नेंट बाई आहे, स्त्री आहे, आणि तुमची इच्छा आहे की खग्रास चंद्रग्रहण आहे तर ते पाळलं पाहिजे, तर ठीक आहे, तुम्ही 14 तारखेला 12 ते 4 ह्या वेळेत काहीतरी सत्कर्म करा, की तुम्ही पूजा पाठ करा, ध्यान करा, उपासना करा, नामस्मरण करा, स्तोत्र पठन करा, ग्रंथ पठन करा. ते 4 ते 5 तास एवढं तर तुम्ही प्रेग्नंट महिला करू शकता. ओके, नाही तर आपल्या इन्फोगॉड स्वामी चॅनलवर अनेक स्तोत्र मंत्र ग्रंथ आहेत आपण अवेलेबल केलेली, ती तुम्ही 4-5 तास 12 ते 4 14 मार्च 2025ला ऐकत बसा. जर तुम्ही प्रेग्नंट आहात किंवा तुमच्या घरामध्ये प्रेग्नंट कोण आहे त्यांना तुम्ही ऐकायला सांगा. तुम्ही फॉरेनमध्ये राहत असाल तर तुम्ही ग्रहणाचे सगळे नियम फॉलो करा ते 4 ते 5 तास, कारण ते फॉरेन कंट्रीमध्ये दिसणार आहे, भारतामध्ये दिसणार नाही. ते एवढं प्रेग्नंट लेडीसाठी फक्त सूचना आहे की नामस्मरणात, चांगल्या गोष्टींमध्ये चांगले ग्रंथपठन, स्तोत्र मंत्रपठन तुम्ही करा जर तुमच्या मनात शंका आहे तर, आणि केलंच तुम्ही 4 ते 5 तास हे फॉलो तर खूपच चांगलं आहे. आता हे पण झालं क्लिअरच की चंद्रग्रहण दिसणार नाही भारतात, त्यामुळे धुलवडीवर त्याचा परिणाम होणार नाही, होळीवर त्याचा परिणाम होणार नाही. तर
आतापर्यंत आपण माहितीत पाहिलं की होळी का सेलिब्रेट करतो, कारण भक्त प्रल्हादाला ह्या दिवशी वाचवलं होतं श्रीहरी विष्णू नारायणने होलिकेचं दहन करून टाकलेल्या आसुरी राक्षसिणीचं, आणि त्यामुळे एक सकारात्मकतेचं प्रतीक, सत्याचा विजय झाला होता, अधर्माचा अंत झालता, धर्माचा विजय झालता, म्हणून आपण होलिका सेलिब्रेट करतो होळी पौर्णिमा. आणि शुभ मुहूर्त पाहिलं ह्या वर्षीचा आपण, त्याच्यानंतर भद्र काळात करायचे नाही हे पण पाहिलं, चंद्रग्रहणाची पण माहिती आपण पाहिली की ते अफेक्ट होणार नाही आपल्या इथे, फक्त प्रेग्नेंट बायकांनी सत्कर्मामध्ये धार्मिक गोष्टींमध्ये 5 तास घालवावे 14 तारखेला दुपारी 12 ते 4. आता होळीचं पूजन कसं करावं तर ते आपल्याला ऑलरेडी माहिती असेल की जिथे तुम्हाला शक्य आहे गावामध्ये कॉमन होळी, तिथे जाऊन तुम्ही नैवेद्य दाखवून घरातून पाणी घेऊन जाऊन कलशामध्ये पाणी अर्पण करायचं, नैवेद्य पुरणपोळीचा दाखवायचा, होलिका मातेला नमस्कार करायचा, छोटीशी प्रार्थना करायची, वाईट गोष्टी नकारात्मक गोष्टी काढून टाक, सकारात्मक गोष्टी दे, पॉझिटिव्ह एनर्जी दे, नैवेद्य ग्रहण कर व आम्हाला सदैव चांगली बुद्धी देत राहा, सरळ मार्गाने चालले, अशी प्रार्थना करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे होलिका मातेला. जर तुम्ही प्रायव्हेट होळी तुमच्या घरात करताय तर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर, घरामध्ये नाही सॉरी, घराच्या बाहेरच जिथे मोकळी जागा असेल तिथे शेणाने थोडंसं सारवायचं आहे, त्याच्यावर रांगोळी काढायची आहे, लाकडं आणायची, त्याच्यामध्ये एक चंदनाचं लाकूड असावं, लाकडं नीट रचायच्या आहेत, शेणाच्या गौऱ्या आणायच्या आहेत, त्या पण नीट रचायच्या आहेत लाकडावर, मधोमध त्या लाकडाच्या शेणाच्या गौरीच्या ऊस आणि जे कन्हेरीचं असतं पान ते तुम्ही लावायचं आहे आणि चंदनाच्या लाकडाने होळी पेटवायची आहे, शक्य झालं तर तिला एक हार घालायचा आहे आणि त्यानंतर पाणी अर्पण करून बोंब ठोकायचे आहे आणि नैवेद्य दाखवायचा, प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे होलिका दहन तुम्ही प्रायव्हेटली पण करू शकता, नाही तर कॉमन जिथे असेल तुमच्या एरियात तिथे जाऊन नैवेद्य दाखवून पाणी अर्पण करून नमस्कार करून यायचं आहे. नारळ अर्पण करू शकता, नारळ अर्पण करणं हे एक सकारात्मकतेचं प्रतीक आहे की तुम्ही होलिका दहनामध्ये नारळ टाकून देऊ शकता, ती पद्धतच आहे. आणि होळीची जी राख आहे दुसऱ्या दिवशी ती आणून एका पुरसुंडीत घरात तुम्ही बांधून ठेवू शकता, सेफ जागेवर, देवघरात किंवा तुमच्या तिजोरीमध्ये, त्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी वाढते, अशी पण एक पद्धत आहे. अशा वेगवेगळ्या काही रूढी परंपरा आहेत, त्या देखील तुम्ही फॉलो करू शकता. आता तुम्ही फॉरेन कंट्रीमध्ये राहताय आणि तिथे होलिका दहन केलं जात नसेल तर तुम्ही घरच्या घरी फक्त देवघरात पुरणपोळीचा पूर्ण नैवेद्य दाखवून मनातल्या मनात होळीच्या दिवशी प्रार्थना करू शकता श्रीहरी विष्णू नारायणना. शक्य असेल तर विष्णूंचा मंत्र म्हणा, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा, गणेश स्तुती स्तोत्र म्हणा तुम्ही, किंवा विष्णू सहस्त्रनाम पठण करू शकता होळीच्या दिवशी, ते पण तुम्ही करू शकता. दुसऱ्या दिवशी धुळवड आहे तर तुम्ही धुलीवंदन म्हणजेच रंग तुम्ही सेलिब्रेट करू शकता, रंगपंचमी. फक्त रंग नैसर्गिक असावेत, त्याचे त्रास होणार नाही आपल्या अवयवांना केमिकल्स, एवढी आपण काळजी घ्यायची आहे. प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत आहे रंग खेळण्याची होळीची. कोकणामध्ये शिमगा म्हणतात आणि उत्तर भारतात तर खूप दणक्यात 40-40 दिवस चालते होळी. आपल्या इथं पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत चालते महाराष्ट्रामध्ये. आपल्याकडे ओली होळी खेळली जाते, ओली रंगपंचमी, कारण उन्हाळा खूप असतो महाराष्ट्रात आणि साऊथमध्ये. तर उत्तर भारतात कोरड्या रंगांची होळी धुळवडीला खेळली जाते आणि धुळीबरोबर पण खेळली जाते, कारण मातीशी आपलं घट्ट नातं राहावं म्हणून. अशा वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत आपल्याकडे. तुम्ही ज्या भागात असाल त्या पद्धतीने तुम्ही करा, जेवढं शक्य आहे तुम्हाला ह्यातल्या फॉलो करणं, मुहूर्त हे ते पाळून ते तुम्ही सेलिब्रेट करा. तुम्ही फॉरेनमध्ये राहताय तर हिंदू मंडळामध्ये किंवा मराठी मंडळामध्ये होळी सेलिब्रेट केली जाते कॉमनली, तिथे जाऊन तुम्ही दर्शन घ्या. घरून नैवेद्य करून नेता आला तर खूपच चांगलं आहे, अदरवाईज दर्शन तरी तुम्ही घेऊन या. कारण काही वर्षांपूर्वी मी अमेरिकेत राहत होते तर मला माहिती आहे की मराठी मंडळमध्ये आणि हिंदू मंडळमध्ये कॉमन होळी दहन केलं जातं. तर तुम्हाला अजून काही शंका असतील, प्रश्न असतील होळीच्या निमित्त, ते तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता. आणि तुम्हाला अजून पण काही माहिती हवी असेल आपल्या धार्मिक, कल्चरल, सांस्कृतिक, स्तोत्र मंत्र ग्रंथपठणाविषयी तर ती देखील प्रश्न आणि माहिती तुम्ही विचारू शकता, किंवा तुमच्याकडे ऑलरेडी माहिती असेल व ती मी अजून अवेलेबल केली नसेल आपल्या चॅनलवर तर ते तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता, शेअर करू शकता. तुमचा चॅनल असेल कोणताही स्पिरिच्युअल किंवा नॉन स्पिरिच्युअल आणि त्याचं तुम्हाला प्रमोशन करायचं इन्फोगॉड स्वामी आई चॅनलवर, तर तुमच्या चॅनलचं नेम, चॅनलची लिंक, चॅनलचं डिस्क्रिप्शन मला पाठवू शकता. आता आपण आजचा कंटेंट एंड करूयात. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत स्टे ट्यून ऑन इन्फोगॉड स्वामी आई चॅनल.